नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक दिवशी गवळणी अशाच गप्पा मारत 20-25 गवळणी एकत्र आल्या आणि गप्पा मारत बसल्या. बोलता बोलता विचारू लागल्या, कानात खूप खोड्या करू लागल्या, खूप खोड्या करू लागल्या. काय करावं आपण, कसं याला समोरी जावं हेच कळणार गेले. आपण घरात बसलो तर बाहेर वासरे सोडून देतो आणि बाहेर आपण गप्पा मारत बसलो मध्ये जाऊन बरंच पार करतो. असं खोड्या करतो, लहान लेकराला चिमट्या देतो, बाहेर गाय वासरं सोडतो, त्यांचे शेपटं बांधतो, आळोआळी फिरवतो. अशा प्रकारच्या खोड्या करू लागल्या आणि तितक्यामध्ये मग कृष्णाचंच आगमन झालं. खेळण्यासाठी आपलं पेंड्या सुद्धा सोबत घेतले, वजऱ्या वाकड्या आणि आला त्या ठिकाणी खेळायला. आणि गवळणी बसलेल्या बघितल्या, एवढ्याच गवळणीचा मेळा बसला. आणि मग गवळणी हसू लागल्या तिच्याकडे बघून. तर माझ्याकडे बघून का हसता ग, काय झाले तुम्हाला हसायला आज? गवळणी म्हणते की अरे कृष्णा, एक प्रश्न विचारावं तुला, विचार ना, तुला कसली बायको पाहिजे करून घेण्यासाठी? कृष्ण म्हणतो अशी पाहिजे मला की सर्व जग तिच्याकडे पाहावं, सगळं तिनं एकाच असणाऱ्या दोऱ्यामध्ये जसं मणी होते तशा प्रकारे जग बोललेलं पाहिजे. आणि अशी बायको मला पाहिजे की ब्रह्मांड पसारा जी आहे तिनं सगळा सावरला पाहिजे, सावरलेली पाहिजे. तशी मला नवरी पाहिजे. आणि ही जी माया आहे तिनं सगळी माया टाकून जग तिच्याकडे निर्माण केले, सगळी तिच्या ताब्यामध्ये, तर ती मला नवरी पाहिजे. अशी जर नवरी मला मिळाली तर मी काय करन ती करून घेईन, नाही तर मी काय करन जन्म ब्रह्मचारी राहीन. अशी मला बायको पाहिजे. असं म्हणलं तर गवळणी हसू लागल्या आणि मग सांगू लागला, तुम्हाला काय माहीत आहे म्हणला, गेल्या जन्मी मी श्रीरामाचा अवतार घेतलेला होता आणि 14 वर्ष पित्याची आज्ञा होती, कैकेयीला वचन दिलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी 14 वर्ष वनामध्ये फिरलो. माझ्यासोबत सीतासुद्धा फिरली आणि लई माझी सुंदर बायको आहे, खूप छान आहे आणि जन्मोजन्मी मी तिलाच करून घेता आणि मला अशी सुंदर बायको पाहिजे सांगू लागला. गवळणी हसू लागल्या आणि मग म्हणू लागला, ज्यावेळेस हिरण्यकशिपू काय करू लागला, प्रल्हादाला खूप त्रास देऊ लागला, त्यावेळेस मी सांगितलं की तू कुठं आहे तुझा देव, असं हिरण्यकशिपूने विचारलं. त्यावेळेस ह्या खांबामध्ये आहे म्हणून सांगितला आणि मग त्या खांबामधून मी प्रगट झालो त्यावेळेस. आणि मग हिरण्यकशिपूचा मी वध केला. त्याला असणारं काय केलं तर मांडीवर घेतलं आणि त्यानं ब्रह्मदेवाला वरदान घेतलं होतं की मला बाहेर मारायचं नाही, घरात मारायचं नाही, जंगलात नाही, याच्या नाही, कुठं मारायचं, तर असं मला मुक्ती द्या, मला जीवन मरणाचं मरण नको आहे मला, असं ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणले होते. ह्याला मारायचा कसं प्रश्न पडला होता. मग त्यावेळेस मी काय केलो, तुम्हाला नुसतं ककडे चिरता येत नाहीत, भोपळे चिरता येत नाहीत, मी त्याला मांडीवर घेतलो आणि मग कुठं बसलो, दरवाज्यात बसलो आणि उंबरट्यावर बसून मी त्याच्या आसनं पोट फाडलं त्याचं आणि आतडे बाहेर काढलो. आणि तुम्ही काय करता हो, तुम्हाला नुसतं कामं करता येत नाही नीट. आणि पुन्हा ज्यावेळेस हिरण्य असणार काय केला, पृथ्वी असणारी काय केला, रसा पाताळाला घेऊन गेला आणि त्यावेळेस मग मी वराह रूप धारण केला आणि वराह रूप धारण करून रसातळाला कुठं गेलो, समुद्रामध्ये गेलो आणि मग त्या ठिकाणी जाऊन पृथ्वीला मग दाढेवर धरून वराह रूप धारण केलं आणि दाढेवर पृथ्वी धरून मी पृथ्वी वरी घेऊन आलो. अशा प्रकारचं मी कार्य केलो. तरी पण लोकांना वाटतच नाही मी सांगतो खरं तर मी कोण आहे, मी काय साधारण मुलगा आहे का? मी असणारा परमेश्वर आहे, माझ्यासारखा दुसरा कोणच नाही. अशा प्रकारे गोष्टी सांगू लागला. पुन्हा म्हणून आला वेद असणारे ब्रह्मदेवाचे कुणी मी शंकासुराने घेऊन गेला. त्यावेळेस मी रसापाताळाला गेलो, समुद्रात फिरू लागलो, त्यावेळेस मी मच्छ्याचं रूप धारण केलं आणि मग त्याला शंकासुराला मी शोधून काढलो आणि ती वेद घेऊन आलो आणि मग असणारं कुणाला दिले तर मी ब्रह्मदेवाला दिले. अशा प्रकारचं मी कार्य केलं त्या ठिकाणी. आणि तुम्हाला काय माहीत आहे, मी आता सध्याच त्या वामन रूप धारण केलो आणि कुठं बळीची पाय धुण्यासाठी पातळात जाऊन बसलो, बळीचा द्वारपाळ झालो. मी कित्येक असणारं रूप धारण केलो, कच्चे अवतार घेऊन केलो. अशा प्रकारचे मी बरेचसे रूप धारण की पृथ्वीवर या ठिकाणी काय आहे तर एवढं गवत नसतं, एवढं जर मी समुद्राची शाई केली तर पुरणार नाही, एवढे मी अवतार धारण केलं, पण तुम्हाला समजतच नाही ग. अशा प्रकारे गवळणीला बोलू लागला, हसू लागल्या गवळणी, त्याला काय करता येते. आणि मग सांगू लागला, आम्ही एवढे अवतार घेतले, तेवढे अवतार घेतले, पुन्हा रावणाचा वध केला, मी माझी सीता घेऊन गेली होती आणि
आणि मग हनुमंताला सहाय्यता घेतली आणि मग रावणाला मारून माझी सीतेला घेऊन आलो, पंचवटीहून नेलं होतं. अशा प्रकारे गोष्टी सांगू लागला. नळनिळा असणारे माझे मित्र आहेत ते म्हणू लागला, जामवंत म्हणू लागला, सांगू लागला. अशा गोष्टी सांगलेल्या गवळणी खूप हसू लागल्या. आणि मग एकजणीच्या घरी गेला आणि एकजण गवळणीनं काय केलेलं होतं तर ब्राह्मण जीव घालायचे तर, आणि ब्राह्मणाला मग नुसतं अन्न चलत नाही. मग कसं घट्ट ठेवलं पाहिजे न खाता, म्हणून मग तिनं गासच गोरस भरून ठेवल्या घागरी न खाता, अनसूट ठेवल्या आणि मग नवऱ्याला सांगितलं की खायचं नाही विकायचं नाही, आधी ब्राह्मणाचा नवस फेडायचा आणि ब्राह्मण तृप्त करायचं मग विकायचं. ठीक आहे म्हणला नवऱ्यानं. मग असंच गोरस भरभर ठेवलं आणि मग भरपूर शेंकी गच भरली. घरात ठेवायला जागा नको, मग ब्राह्मणाची पंगत टाकली आणि ब्राह्मण भोजन दिलं. ब्राह्मण आनंदाने जेवले, दक्षिणा दिला, पानाचे विडे दिले. ब्राह्मण तृप्त झाला, उठून गेले. पण एकतर काय केली, पैशाच्या लालचीसाठी गवळणी बायका काय बी करू शकते, त्या लबाड बी करू शकते, त्या खरं बी बोलू शकते. त्या क्षणामध्ये एक मनामध्ये कुठला तरी विचार येऊन जाते बायकांच्या. बायकाला कुणीही ओळखू शकत नाही, परमेश्वर सध्या ओळखू शकत नाही. केवढी अशी बुद्धीच आहे बायकाकडे तशी, त्याला कुणीच गणना करू शकत नाही. 64 कलेमध्ये इतक्या कला आहेत त्यांच्याकडं, पण ती बाहेर काढल्या पाहिजेत आणि काढता आल्या पाहिजेत. पण ते कोण लपून करतं, कोण गुपचूप करतं. मग शेजारीच्या घरी एक घेऊन माठ नेऊन भरून ठेवला. कृष्णाला समजलं तिनं तर नवस केली आहे आणि अनसूट म्हणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे, आणि हा घट कुठं गेला तर मैत्रिणीच्या घरी गेला चोरून त्या ठिकाणी. तो तसाच राहिला का नाही. ब्राह्मण भोजन घातले, मी असं केले तसं केले, दक्षिणा दिली म्हणून सांगू लागली. आणि मग पती असणारा आनंदित झाला. कृष्णाने विचार केला, मला तर अर्पण करायचं होतं हिला आणि हिनं चोरून ठेवली आहे. ते शेजारीच्या घरी कृष्ण गेला आणि तिने दारी लावून बाहेर निघून गेली होती. दार उघडलं, ती घट घेतला, शिक्क्यासहित नेला बाहेर. कुठं नेला, पार अरण्यामध्ये घेऊन गेला. आणि लगेच असणार आपली वज्र मुजऱ्या गोपाळ्या सगळी सैनासोबत राहायची दररोजची. कृष्णकडे आला की हत्ती मेली पालकी असं म्हणत 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 हत्ती घोडे पालकी कृष्णकडे आला की ही सोबतच राहायची. रोज त्यांची असणारी बैठक बसायची. उद्या आपल्याला कृष्ण कुणाच्या घरी जायचं रे दही दूध दोन्ही खाण्यासाठी, उद्या कुणाच्या घरी जायचं ही पाठच करून त्यांनी ठेवलेलं. मग तिथं गेले, बसले आणि काय केलं तर मग खाल्लं दही दूध लोणी तिथलं बसून. आणि घट रिकामा केला, फेकून दिला आणि गवळून गेली. अगं मी तुझ्यात एक घट ठेवली होते, आता माझं सगळं काम झाले आणि मथुरेला विकण्यासाठी जाणार आहे मी ती घट, तेवढेच मला पैसे येतील. मी गपचूप चोरून ठेवला होता. तिनं बघते तर काय घटच नाही, कुठं गेला की काय नाही. त्यावर शिंक्या सहितच तुझं घेऊन गेले की मग ते सगळं तुझं भरलेलं राहिलं, माझा एकच कसा निघून गेला. दोघीचं भांडण लागल्यानंतर तिनं म्हणते तशी म्हणते गोळ, अगं झालं तर जाऊ दे, कृष्णार्पण. तू काय कर, माझ्या नवऱ्याला सांगू नकोस. गमावला तरी गमावला, कोणी नेला, कृष्णानंच नेला. अगं कृष्ण बी आला नव्हता, त्याचा मुगाव बी नाही, मित्र बी आले नाही तर त्याचे, मग घट गेला कुठं हीच काय मला कळना गेले. पण जाऊ दे कृष्णार्पण. कृष्ण म्हणतो कसं का होईना मला अर्पण केली का नाही त्या ठिकाणी, नवस हिचा पुरला. अशा प्रकारे दररोज कृष्ण भगवान खोड्या करू लागले. ती खोड्या करावं त्या घराला अंतच नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारे मग कुठं गेले, एक जणीच्या असणार घरामध्ये गेले आणि तिला सांगितलं तू काय कर तर आज माझ्या असणारे मुलं आहेत आणि मी घेऊन त्या ठिकाणी तुझ्या घरी येणार आहे, मला बोलून देतीस का तू खाण्यासाठी. तिनं म्हणली तुझ्या घरी काही कमी आहे का रे कृष्णा, माझ्या घरचं गोरस तुला आवडते, तुझ्या घरचं का आवडत नाही. लगेच काय केलं कृष्णानं, बरं आहे म्हणला, तुझी आज खबर घेतलीच पाहिजे, तू आज आम्हाला देणं गेलेस का नाही. मग गेला तिच्या घरी. सगळी तिने तिची सोडली वासरं आणि वासर निघून सगळ्या रानामध्ये गेली निघून आणि बैला आणून तिथं बांधली. गाई कुटायचा तिनं धार काढायला बसली, बघती सगळं गोळा करायला गेली, एक मी सापडना, सगळे बैल आणून घरामध्ये बांधले. धार काढायला बघते तर सगळे वर्षभर दिसू लागले. तर आता मागली कुणी करणी केली असेल माझी, आणि मी काल कृष्णाला म्हणली होती की तुला मी गोरस देत नाही, मग त्यानेच करणी केली आहे. देवा चुकलं, मला माफ कर कृष्णा, तुला उद्या मी घट भरून देते, पण माझी जी गायी गेले का ती तेवढे घेऊन ये. आणि देवाला मग शरण आल्यानंतर काय तिथं मरण नाही, लगेच असणार. मग काय करायचं, बासरी वाजवायची आणि सगळ्या गायी गोळा करायच्या. कृष्णा, वेणू, गोदावरी, नर्मदा, कावेरी सर्व मग त्या ठिकाणी
लगेच पळत यायच्या. मग आनंद वाटला गवळणीला. म्हणजे देवा खरंच मी तुझा असणार कृष्णा, लहान आहेस पण तुझी कीर्ती असणारी खूप मोठी आहे आणि तू आज त्या ठिकाणचा आहेस बघ. तुझ्यासारखं कोणच नाही. किती भाग्यशान असेल तुझी आई. आणि मग एका गवळणीच्या घरी गेले. दही मी खाल्लं, सगळं खापरं तिचे टाकून दिले आणि घरला गेला. आणि मातेला म्हणते, कृष्ण कुठे गेला होतास? यशोदा म्हणती, अरे सगळ्या अंगाचा तुझ्या वास येऊ लागलाय, सगळ्या अंगाला तुझे गोरस लागले. कुठल्या खोड्या करून आलास? कुणाच्या घरचं गोरस खाऊन आलास? तुला मी एवढं खायला देते, एवढं खायला देते, तर तुझं का मन समाधान नाही? आता ती गवळणी येते ना आणि लगेच माझं भांडतीला. मी काय सांगू त्यांना? अशा प्रकारच्या दररोज खोड्या करायच्या, दररोज खोड्या करायच्या. आणि मग यशोदा कृष्ण बळीराम दादा म्हणजे कृष्णा आपण दोघंजण खेळायला जाऊ. आणि मग दोघंजण खेळायला गेले. त्यावेळेस म्हणते, कृष्णा तुला माहीत आहे का रे? काय दादा? तुझी आई गोरी, तुझे वडील गोरी आणि तू का काळा आहेस? हा, कृष्ण रडायला सुरुवात केली. घेतलं लोटांगण. आई म्हणू लागली, काय झाले काय झाले? कृष्णा काय रडतोस? बळीराम दादाला म्हणते, काय झाले काय झाले? आई बघ, दादा म्हणते की मला कोंडा दिला आणि तुझ्या आईने विकत घेतले. तू ह्या आईचं नाहीस, कारण तुझी आई गोरी आहे, तुझे वडील गोरी, तर तू काढायचं. मग कृष्ण भगवान म्हणते, तर आई म्हणते, नाही रे, तूच असणारा माझा आहेस म्हणू लागली. कडेवर उचलून घेतलं, रडू लागला, स्फुंदू रडू लागला. मग आईने लगेच आपल्या पदराने त्याचं मुख पुसलं. यशोदा माता धन्य असणारी त्या ठिकाणची आहे. शेषशाही परमात्मा घरात खेळतो. बळीराम दादा असणारा शेष आहे आणि हसणारा हा विष्णू आहे. किती तर भाग्यवान त्या ठिकाणचे आहे. आणि सांगितलं, कृष्णा तुला मी शपथ घेऊन सांगते, तर तू कुणाचा आहेस? तर माझाच आहेस. तू माझ्याच पोटी जन्म घेतलेला आहेस. बळीराम दादा बघू तुला रडण्यासाठी, तुला खोड्या काढण्यासाठी असं म्हणू लागलाय. अशा दररोज कृष्ण भगवान खोड्या करू लागले. त्या खोड्याला काही अंत नको. गवळणी कंठाळून गेले आणि सांगू लागल्या, यशोदे आता आम्ही काय इतर राहत बघ, आम्ही गोकुळ सोडून निघून जात आहोत. असं असणारं काय करू लागलाय? कृष्ण दररोज खोड्या करू लागलाय, आमच्या मुलाला चिमटे घेऊ लागलाय, गाई वसरा राहू दिना गेलाय. अशा प्रकारच्या दररोज खोड्याने किती सांगाव्या, किती नाही. परमेश्वराच्या खोड्याला काही अंत नाही आणि अशा कोण करू शकणार नाही. त्या भगवंतानंच केल्या. अजून पृथ्वी तलावर एवढ्या खोड्याच कोणी केलेल्या नाहीत. कृष्णकन्हैया लाल की, आणि कृष्णकन्हैया लाल की अशीच असणार त्याची. सतत बासरी वाजवत राहावं कृष्ण भगवान आणि सतत असणाऱ्या गायी वासरं त्या ठिकाणी सोबत राहायचे आणि यमुनेच्या काठी जाऊन डाव मांडायचा. अशा प्रकारे दररोज असणाऱ्या किती तर गोड कथा येतात, किती गोड सांगाव्या, किती काही कळतच नाही.